मान्सून हा सक्रिय पाहायला मिळतो आणि त्यामुळे राज्याच्या बऱ्याच ठिकाणी पावसाच्या नोंदी सुद्धा पाहायला मिळालेल्या आहेत. नमस्कार, मी किरण वाघमोडे. तुम्ही पाहतात हवामान अंदाज आणि बातम्या फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल. आज 22 जुलै सायंकाळचे 6:45 वाजलेत. पाहूयात आज रात्री आणि उद्या 23 जुलैला राज्यातील हवामान कसे राहील. त्या अगोदर जो कालचा अंदाज होता आणि त्यात प्रत्यक्षात पडलेला पाऊस पाहिला तर अपेक्षेप्रमाणे हा जो भाग आहे नाशिकच्या घाटापासून इकडे साताऱ्याच्या घाटापर्यंत किंवा ठाणे पालघरच्या अंतर्गत भाग मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज होता. त्याप्रकारे अतिमुसळधार पाऊस किंवा मुसळधार पाऊस झाला आणि काही ठिकाणी अतिवृष्टीच्या सुद्धा नोंदी अपेक्षेप्रमाणे झाल्यात. त्यानंतर कोल्हापूर घाटाच्या आसपास मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज होता, तसा पाऊस झालाय. किनारपट्टीचा भाग आहे या ठिकाणी रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षेप्रमाणे झाला. इकडे नागपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोलीच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता होते. मुसळधार पाऊस पाहायला मिळाला. त्यानंतर उत्तर महाराष्ट्रातील भाग जळगावपासून ते छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तरेकडील भाग आणि राहिलेला विदर्भाचा भाग या ठिकाणी मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पावसाची अपेक्षा होत्या. मध्यम ते जोरदार पाऊस या ठिकाणी झाला. त्यानंतर राहिलेला जो भाग आहे इकडे धुळे, नंदुरबार पासून ते नाशिकचे मधले भाग आणि इकडे अ, परभणी, हिंगोली पासून ते धाराशिव, सोलापूर पर्यंत हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित होता. हलका मध्यम पाऊस झाला आणि किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आहे. हा जो मधला भाग आहे या ठिकाणी पावसाची शक्यता होती, पण खूप कमी म्हणजे एम-एममध्ये जर मोजला तर खूप कमी पाऊस होणार होता. त्या ठिकाणी पाऊस हिरवा रंग जास्त प्रमाणात दिसतोय, तर या ठिकाणी हलकाच पाऊस पाहायला मिळालेला आहे. आणि आता जर सध्याची स्थिती पाहिली, तर चक्रवात इकडे मध्य प्रदेशच्या आसपास आहे. मान्सूनचा लक्षांचा पट्टा राजस्थान, मध्य प्रदेश या भागापासून इकडे पश्चिम बंगाल होत किंवा ओडिशाच्या उत्तर किनारपट्टीच्या आसपास होऊन बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारलेला आहे. आणि त्याच्या आसपासच पाऊस हा सक्रिय आहे. पाहू शकता आणि त्यामुळे महाराष्ट्रात सुद्धा पावसाची सक्रियता पाहायला मिळते. खास करून उत्तर कोकण किनारपट्टीला ऑफशोअर ट्रफ सुद्धा ॲक्टिव्ह झालेले आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी पाऊस हा वाढलेला आहे. पण दक्षिणेकडील जो भाग आहे त्या ठिकाणी तशी जास्त सक्रियता काही दिसत नाहीये सिंधुदुर्ग किनारपट्टीला. आणि जर आपण जवळून पाहिलं सॅटेलाइट इमेजमध्ये, की पावसाचे ढग सध्या कुठे आहेत? तर इकडे पालघर, ठाणे, मुंबईच्या आसपास, थोडेसे रायगडच्या आसपासच्या भागामध्ये जोरदार पावसाचे ढग आहेत. पुणे घाटाकडे सुद्धा जोरदार पाऊस सरी देणारे ढग हे सायंकाळी पाहायला मिळतात. कोल्हापूर घाटाकडे मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग आहेत. सातारा घाटाकडे मध्यम ते जोरदार पाऊस सरी देणारे ढग आहेत. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे जे भाग आहेत त्या ठिकाणी अधून मध्यम सरी देणारे पावसाचे ढग थोड्याफार वेळासाठी पाहायला मिळतात. त्यामुळे या ठिकाणी पावसाच्या खूप मोठ्या नोंदी होत नाहीयेत. त्यानंतर अहिल्यानगर असेल, बीड आहे, सोलापूर, धाराशिवचे काहीसे भाग आहेत, हिंगोली आहे, यवतमाळ आहे, अमरावती, बुलढाण्याचे काही भाग आहेत. तर या ठिकाणी विखुरल्या स्वरूपात हलक्या मध्यम सरी पाहायला मिळत असतील. त्यानंतर राहिलेल्या राज्यातील जे जिल्हे आहेत, ढगाळ हवामान आहे. क्वचित अधूनमधून थोड्या वेळासाठी पावसाच्या सरी किंवा मान्सून सरी पाहायला मिळत असतील. नाशिकच्या घाटाकडे सुद्धा मध्यम पाऊस सरी सक्रिय आहेत आणि इतर जे भाग सांगितले, की ढगाळ हवामान अधूनमधून थोड्याशा एकदम हलक्याशा सरी, अशा प्रकारची स्थिती राज्याच्या इतर ठिकाणी पाहायला मिळते. आणि आज रात्रीचा जर आपण अंदाज पाहिला तर आज रात्री हे कोकणाचे तिकडचे ठाणे पालघरचे भाग आहेत किनारपट्टीचे. पालघर, डहाणू, तलासरी, वसई या ठिकाणी मेघगर्जनेसह किंवा काही ठिकाणी बिना मेघगर्जनेसह मध्यम ते मुसळधार सरी ह्या चालूच राहतील. मुंबई शहर उपनगराकडे सुद्धा मध्यम ते मुसळधार सरी रात्रीसाठी पाहायला मिळतील. ठाण्याचे जे भाग आहे ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या आसपास, भिवंडीच्या आसपासच्या भागांमध्ये सुद्धा मध्यम ते जोरदार सरी रात्री राहतील. रायगडच्याही बऱ्याच भागांमध्ये खास करून उत्तरेकडील जे तालुके आहेत, महाडपासून उत्तरच्या बऱ्याचशा भागामध्ये जोरदार पाऊस राहतील. पुण्याच्या घाटाचा मावळ, मुळशीपासून ते वेल्हाभोर किंवा इकडे जुन्नरपर्यंतच्या घाटाचा भाग असेल, या ठिकाणी सुद्धा जोरदार किंवा मुसळधार सरी रात्रीसाठी सक्रिय राहतील. कोल्हापूर घाटाकडे सुद्धा मध्यम ते जोरदार सरी सक्रिय राहतील. सातारा घाट मध्यम ते जोरदार सरी सक्रिय राहतील. रत्नागिरी, सिंधुदुर्गचे भाग आहेत किंवा रायगडचे दक्षिणेकडील भाग आहेत. या ठिकाणी क्वचितच थोड्याशा सरी अधून थोड्या वेळासाठी पाहायला मिळतील. खूप मोठ्या पावसाची शक्यता जसा कोकणात असतो तसा प्रकारचा पाऊस त्या ठिकाणी नाहीये. आणि या व्यतिरिक्त जर पाहिलं तर बुलढाणा, चिखलीचा आसपासचा भाग आहे, हलक्या मध्यम सरी राहतील. त्यानंतर अंजनगाव, सुरजीच्या आसपासचा भाग आहे, चिखलदरा हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील. यवतमाळचा बराचसा दक्षिणेकडील भाग आहे, आर्णी, पांढरकवडाच्या आसपास हलक्या मध्यम सरी राहतील. बीडचे दक्षिण भाग, बीड, पाटोदा हलक्याशा सरी किंवा हलक्या मध्यम सरी राहतील. राहुरी, नेवासा, श्रीरामपूर हलक्या मध्यम सरी पाहायला मिळतील. रात्रीसाठीचा अंदाज आहे. आणि राहिलेले जे काही भाग आहेत, राहिलेले जिल्हे किंवा जे तालुके आहेत, ज्यांची या ठिकाणी नावं घेतली नाहीत, त्या ठिकाणी पाऊस होणार नाही असं नाही. हलक्या मध्यम सरी त्या ठिकाणी सुद्धा राहतील आणि त्यातल्या त्यात रात्री उत्तरेकडील भाग आहे, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर किंवा इकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, नाशिकचे भाग आहेत. या ठिकाणी सुद्धा मध्यम मान्सून सरी रात्री
उशिरा किंवा पहाटेच्या दरम्यान संततधार पावसाची या ठिकाणी सुद्धा पाहायला मिळण्याची शक्यता आहे. हे आज रात्रीचं झालं मात्र उद्याचा जर आपण अंदाज पाहिला तर सिस्टीम पश्चिमेकडे जाते, मध्य प्रदेशमध्ये चक्राकार वाढत ते राजस्थानकडे जात आहेत. थोडासा प्रभाव अजूनही त्याचा पाहायला मिळेल. मान्सूनची आस असलेल्या कमजोर पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीच्या आसपास किंवा थोडासा म्हणजे सर्वसाधारण स्थितीच्या आसपासच आहे आणि त्याचा प्रभाव उत्तरेकडे होतोय आणि उद्यासुद्धा तो प्रभाव जाणवेलच. नाशिक घाट, पुणे घाट, ठाणे, पालघरच्या अंतर्गत भाग, रायगडच्या अंतर्गत अंतर्गत भाग आहे. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस किंवा एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता कायम आहे. त्यानंतर मुंबई शहर उपनगर, रायगड, सातारा घाटमाथा असेल. मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता कायम आहे. त्यानंतर कोल्हापूर घाट, लगत सिंधुदुर्ग, मध्यम ते एका दुसऱ्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग किनारपट्टीचे भाग, गोव्याचे किनारपट्टीचे भाग, मध्यम ते एखाद्या वेळेसाठी थोड्याशा जोरदार पाऊस सरी राहतील. त्यानंतर या ठिकाणी नंदुरबार, धुळे, नाशिकचे काही थोडेसे भाग असतील, सगळीकडे नाही मात्र आणि जळगावचा काही भाग आहे. या 3-4 जिल्हे म्हणजे उत्तर महाराष्ट्राच्या 4 जिल्ह्यांमध्ये मध्यम तर एखाद्या ठिकाणी मुसळधार, मध्यम ते जोरदार सरी राहतील आणि एखाद्या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस सुद्धा उद्या पाहायला मिळण्याची शक्यताही दिसते. तसेच पुणे अतिपश्चिम, सातारा अतिपश्चिम, मध्यम ते जोरदार मान्सून सरी राहतील. त्यानंतर कोल्हापूर पश्चिमेकडील भाग, मध्यम मान्सून सरी राहतील. तसेच इकडे छत्रपती संभाजीनगर, जालन्याचे उत्तर भाग, बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळचा थोडासा उत्तरेकडील भाग, चंद्रपूर उत्तरेकडील भाग, भंडारा, गोंदिया, नागपूर, अमरावती, अकोला, बुलढाणा या ठिकाणी मध्यम ते एखाद्या वेळेसाठी जोरदार पाऊस सरी काही ठिकाणी पाहायला मिळतील. अ, तसेच हा जो त्याला लागून असलेला भाग आहे, चंद्रपूर, गडचिरोलीचे उत्तर भाग, यवतमाळचे मध्यवर्ती भाग, हिंगोली, जालना, परभणी, छत्रपती संभाजीनगरचा रेल्वे भाग, अहिल्यानगर उत्तर आणि पश्चिमेकडील भाग असेल, सातारा पश्चिम भाग मध्यापासून, कोल्हापूर पूर्वेकडील भाग, हलक्या मध्यम सरी किंवा मध्यम सरी विखुरलेल्या स्वरूपात पाहायला मिळण्याची शक्यता आहे. तर बीड, परभणी, नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूर आणि पूर्वेकडील भाग आहे पर्जन्य छायाचा पुणे, सातारा, अहिल्यानगर, सांगलीचा. तर या भागामध्ये क्वचितच हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस, हलका किंवा एखाद्या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मोठ्या स्वरूपात किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस होण्याचा अंदाज नाहीये. हलका किंवा एखाद्या ठिकाणी मध्यम अशाच प्रकारचा पाऊस या ठिकाणी पाहायला मिळू शकतोय. हवामान विभागाचे इशारे पाहिले तर त्यानुसार उद्या पुणे घाटामध्ये अतिवृष्टीचा रेड अलर्ट दिलेला आहे. पालघर, नाशिक घाट, सातारा घाट, रायगड आणि रत्नागिरी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे. मुंबई शहर, उपनगर भाग असेल, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर घाटमाथा मुसळधार पावसाचा येलो अलर्ट आहे. अकोला, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली याही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा येलो अलर्ट. नाशिक पूर्व, धुळे, नंदुरबार, जळगाव, बुलढाणा, वाशिम, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा येलो अलर्ट हवामान विभागाने दिला. राहिलेले भाग आहेत छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, धाराशिव, अहिल्यानगर, सोलापूर, पुणे पूर्व, सातारा पूर्व, कोल्हापूर पूर्व आणि सांगली मध्यम किंवा हलका अशा स्वरूपाचा पावसाचा अंदाज आहे. इशारे नाहीत. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही YouTubeवर पाहत असाल तर YouTube चॅनल सबस्क्राईब करा. Facebook पेजवर पाहत असाल तर Facebook पेज फॉलो करा.